तुमची कामं पूर्ण करा. आणि हे सगळं करून तुम्हाला वेळ मिळाला ना, फक्त मनातून माझं एकदा नामस्मरण करा. तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचेल. कायम फक्त माझ्याकडेच आलं पाहिजे असं नाहीये. म्हणजे मला भेटायला तुम्हाला फक्त मंदिरात आलं पाहिजे असं पण नाहीये. तुम्ही तुमची सगळी कर्तव्य पार पाडा, जबाबदाऱ्या पार पाडा, आणि जेव्हा वेळ मिळेल फक्त मनापासून मला एकदाच माझी आठवण काढा. तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ हेच गाणगापूरचे दुसरे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. इसवी सन 1459च्या सुमारास श्रीशैल्य पर्वताजवळ असलेल्या कर्दळी वनात अदृश्य झाले. या घनदाट हरदळीच्या वनात स्वामींनी सुमारे 300 वर्षे कठोर तपश्चर्या केली. ही तपश्चर्या एवढी तीव्र होती की ते एकाच जागी स्थिर बसून राहिले. दीर्घकाळ एकाच जागी राहिल्यामुळे त्यांच्या देहाभोवती आजूबाजूला झाडे वेली वाढल्या आणि मुंग्यांनी त्यांचे भले मोठे वारूळ तयार केले. एकदा उद्धव नावाचा एक लाकूडतोड्या कर्दळी वनात लाकडे तोडण्यासाठी आला होता. लाकडे तोडत असताना नकळतपणे त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार त्या वारुळावर बसला. त्याच क्षणी वारुळातून श्री स्वामी समर्थ महाराज जागृत होऊन बाहेर आले. कुऱ्हाड लागल्यामुळे त्यांच्या मांडीला जखम झाली होती आणि रक्त वाहत होते. तपस्वी महापुरुषाला आपल्या हातून इजा झाल्याचे पाहून लाकूडतोड्या घाबरला आणि स्वामींच्या पायावर पडून क्षमा मागू लागला. स्वामींनी त्याला तत्काळ क्षमा केली आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अभयदान दिले. या घटनेमुळे स्वामींची दीर्घकाळची तपश्चर्या संपन्न झाली. आता त्यांनी लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे, त्यांना सन्मार्गाला लावण्याचे आणि लोककल्याणाचे कार्य करण्याचे ठरवले. त्यांनी श्रीशैलम येथून भारतभर भ्रमण केले आणि अनेक ठिकाणी लीला केल्या. शेवटी ते अक्कलकोट नगरीत आले आणि तेथे त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले, ज्यामुळे त्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळख मिळाली. श्री स्वामी समर्थ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित तुझ सारे वद कवना दाऊ. निशिदिन श्रमसी मम हितात तू, इति तुझशिन देऊ. हृदयी वससी परिणत दिससी, कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित तुझ सारे वद कवना दाऊ. उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरी, तणु तुझ वाहू. बोलुनी गाविशी इह परनश्वर, मनी उठला बाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित तुझ सारे वद कवना दाऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित तुझ सारे वद कवना दाऊ. अजान हतबल भ्रमित मनीची, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित तुझ सारे वद कवना दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको